कुठल्याही आवडलेल्या कलाकृतीचं किंवा साहित्यकृतीचं कौतुक करताना आचार्य अत्रे म्हणत, गेल्या 10,000 वर्षात असं काही पाहिलं नाही. हेच विधान नेमकं त्यांच्याविषयी देखील करता येईल. गेल्या 10,000 वर्षात आचार्य अत्रे यांच्यासारखं अष्टपैलू व्यक्तिमत्व महाराष्ट्रात झालेलंच नाही. जीवनाच्या आणि समाजाच्या, कलेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रातलं त्यांचं कर्तृत्व हिमालयाच्या उत्तुंग शिखरासारखं उंच आणि डोळे दिपवणारं आहे. काव्य, नाट्य, चित्रपट, विनोदी लेखन, वक्तृत्व, वृत्तपत्र, राजकारण, समाजसेवा, शिक्षण सर्व क्षेत्र त्यांच्या पराक्रमाला अपूर्णच पडली. वक्तृत्वाच्या क्षेत्रात त्यांनी जो पराक्रम गाजवला तो केवळ अजोड अतुलनीय होता. सतत 40 वर्ष सभा संमेलनातून आणि मैदानावरील लाखोंच्या सभातून त्यांनी लोकांना हसवलं आणि हसवता हसवता मराठी जनतेला प्रचंड जागृती आणली. त्यांची सभा म्हणजे हशा आणि टाळ्यांचा कडकडाट. त्यांची सभा म्हणजे आबालवृद्धांची अलोट गर्दी. त्यांची सभा म्हणजे एकामागून एक घणाघाती घाव. त्यांची सभा म्हणजे आनंदानं डोलणारा जनसागर. त्यांची सभा म्हणजे मराठी शब्द साहित्याचा अवर्णनीय बहर. जन्मभर सद्गुणाच्या दाराशी जी माधुकरी मागितली तिच्या भांडवलावर आता अत्रे तुमच्यापुढे उभा दिसतोय. 13 ऑगस्ट 1968 रोजी आचार्य अत्रे यांच्या वयाला 70 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सुप्रसिद्ध कादंबरीकार प्राध्यापक नासी फडके यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं भव्य सत्कार झाला. आपल्या आवडत्या पुण्यात हा सत्कार होतो आहे याचा आचार्य अत्रे यांना जितका आनंद झाला तितकाच किंबहुना त्याहून कितीतरी पटीनं अधिक त्यांना आनंद झाला तो प्राध्यापक फडके यांच्याकडून आपला गौरव होत आहे याचा. आयुष्यभर वाङ्मयीन वाद खेळलेले 2 मातब्बर साहित्यिक या निमित्तानं एकमेकाबद्दलच्या प्रेमानं गहिवरले आणि उभयतांनी परस्परावर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. हे या समारंभाचं मोठंच वैशिष्ट्य. आपल्या सत्काराला दिलेल्या उत्तरात आचार्य अत्रे कृतज्ञ भावानं म्हणाले, माझा आजचा सन्मान हा व्यक्तिशः माझा सन्मान नसून मी महाराष्ट्राची जी आजवर सेवा केली त्या महाराष्ट्राच्या सेवेचा सन्मान आहे. यातच त्यांच्या मनातली मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी जनता आणि महाराष्ट्र भूमी यांच्याविषयीची अतुलनीय प्रेम भावना पुरेपूर व्यक्त झाली आहे. या सभेचे अध्यक्ष पद्मभूषण श्री अप्पासाहेब फडके, या पुण्यनगरीचे महापौर महामहोपाध्याय दत्तोपंत पोद्दार, लोकसभेचे उपसभापती रघुनाथराव खाडिलकर आणि माझ्याशी अनेक नात्यांनी, अनेक संबंधांनी, ऋणानुबंधांनी जखडलेल्या माझ्या मित्रांनो, हितचिंतकांनो आणि रसिक बंधू भगिनींनो, काही प्रसंग बोलायला अतिशय अवघड असतात. त्यातला आजचा हा प्रसंग आहे. आतापर्यंत माझ्यावर स्तुतिसुमनांचा जो वर्षाव झाला त्याबद्दल सर्वांचा मी कृतज्ञ आहे, ऋणी आहे, आभारी आहे. पण अध्यक्षांनी जो उच्चांक बोललेला आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानण्याला माझ्याजवळ शब्द नाहीत. काही दिवसापूर्वी केसरीमध्ये त्यांनी जो माझ्या संबंधाने विस्तृत लेख लिहिला, जो आजच्या मराठ्यात मी पुनर्मुद्रित केलेला